प्रकरणासंदर्भातील भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला ही कोठडी मिळाली आहे. एसआयटी आता चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा घेणार आहे. एसआयटीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज सुद्धा दाखल झालेला आहे. भोंदू अशोक खरातला आता तिसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. खरातला एसआयटीनं व्हीसी द्वारे कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टानं त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान आता एसआयटी खरातचा चौथ्या गुन्ह्यामध्ये ताबा घेणार आहे. त्यासाठी एसआयटीनं नाशिक कोर्टात अर्ज दाखल केलाय. दरम्यान कोर्टामध्ये आज काय झालंय आपण पाहूया ग्राफिक्स मधून. तर खरातला व्हीसी द्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. न्यायाधीश पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे. खरात म्हणाला नाही सर. तर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली आहे. चौथ्या गुन्ह्यात पोलिसांची ताबा घेण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, जसं आपण म्हणत होतो की खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, मात्र आता एसआयटीनं त्याचा ताबा घेण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज केला अशी माहिती मिळते. नक्कीच आपण जर याआधी बघितलं तर तिसऱ्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो एसआयटीकडे होता. 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आज ती कोठडी संपलेली आहे. यामुळे न्यायालयाने सुद्धा तपास झालेला असल्या कारणामुळे ते न्यायालयीन कोठडी अशोक खरातला सुनावलेली आहे. ही 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा एसआयटीने चौथ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातची चौकशी करण्यासाठी अर्ज दिलेला आहे. आणि आताच्या मिळालेल्या माहितीनुसार ती जी मागणी आहेत एसआयटीची ती देखील मान्य झाल्याचं समोर येताना पाहायला मिळतंय. आज पुन्हा एकदा एसआयटी चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ताब्यात घेईल आणि त्यानंतर उद्या पुन्हा न्यायालयासमोर या चौथ्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकूण बघितलं तर नाशिक शहरामध्ये बोगस प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये 8 लैंगिक अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना घडलेल्या होत्या. त्या संदर्भामध्ये आता 3 घटनांच्या बाबतीमध्ये गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आणि एसआयटीने ह्या चौकशी केल्याचं आपल्याला समोर येते. त्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस कोठडी देखील मिळत होती. आता चौथ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातची चौकशी होणार असल्याचं समजतंय. या गुन्ह्यामध्ये ज्या चौथ्या गुन्ह्यामध्ये महिलेवरती ज्या ओकस प्रॉपर्टीमध्ये लैंगिक अत्याचार केलेल्या होत्या याबाबत पुन्हा एकदा ह्या सगळ्या ओकस प्रॉपर्टीसह अशोक खरातची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. आणि या चौकशीमध्ये या अशोक खरातनी कुठल्या भूल आणि थापा देत या महिलेला फसवलेलं होतं. कारण अनेक वेळा आपण बघितलं तर महिलांच्या वेगवेगळ्या फिर्यादीमध्ये देवी शक्ती असल्याचं भासवलेलं आहे. माझ्याकडे देवी शक्ती आहे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो असं सांगत ह्या महिलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार केलेत. या चौथ्या गुन्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. या चौथ्या गुन्ह्यामध्ये महिलेला तुझ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करेल मी असं त्याने सांगितलेलं आहे. मी देवाचा अवतार आहे, मी सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. यामुळे मी जे काही सांगेल ते तू ऐकत जा. आणि याच गोष्टीचा फायदा घेत या महिलेवरती वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार केल्याची जी घटना आहे ती समोर आहे. याबाबतच नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आणि याच एसआयटीने याच गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयाकडे अशोक खरात याची पोलीस कोठडी मिळावी याला न्यायालयाने पुन्हा एकदा उद्या हजर करण्यासाठी विनंती केलेली होती. पुन्हा एकदा ताबा मिळावा यासाठी विनंती केलेली होती. न्यायालयाने ही संपूर्ण जी विनंती आहे ती मान्य करून आज पुन्हा एकदा अशोक खरातला न्यायालयातून पुन्हा एकदा हजर करण्यात ताब्यात घेण्यात येईल आणि उद्या पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. अगदी धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. भोंदू खरात प्रकरणात आता ईडीनं सुद्धा लक्ष घातलेलं आहे आणि छापे टाकलेले आहेत. 1-2 नाही तर तब्बल 11 ठिकाणी छापेमारी केलेली आहे. शिर्डीमध्ये 3 ठिकाणी, पुण्यामध्ये 3 ठिकाणी आणि नाशिकमध्ये 5 ठिकाणी ईडीनं कारवाई केली आहे आणि छापेमारी केली आहे. अशोक खरातची खाती असलेल्या समता पतसंस्थेवर सुद्धा ईडीनं छापे टाकलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार त्यानं केलेले आहेत आणि त्याचीच आता चौकशी करण्यासाठी, सखोल तपास करण्यासाठी ईडीनं आता ही मोहीम सुरू केली आहे. 11 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत.
भोंदू अशोक खरात याच्या घरी इन्कम टॅक्स विभागानं सुद्धा छापेमारी केलेली आहे. आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बेहिशेबी संपत्ती या संदर्भात आता आयकर विभाग सुद्धा सतर्क झालाय आणि त्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय. नाशिकच्या तुप्ताबाला या बंगल्यामध्ये गेल्या तासाभरापासून इन्कम टॅक्स विभागाचे 2 पथकं सध्या पोहोचलेली आहेत. आयकर विभागाचे अधिकारी आणि त्याचबरोबर ईडीनं ही संयुक्तरित्या कारवाई सुरू केल्याची माहिती मिळते. आपण एकदा ग्राफिक्समधून पाहूयात कशा पद्धतीची ही संयुक्त कारवाई आहे. तर तृप्ताबाला या बंगल्यावर आयटीनं छापे टाकलेले आहेत, म्हणजेच आयकर विभागानं छापेमारी केली आहे. आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार सुद्धा तपासले जात आहेत. बेहिशेबी संपत्ती आहे, मालमत्ता आहे, त्याचाही तपास आयकर विभागाकडून केला जातोय. त्याचबरोबर आयकर विभागाची 2 पथकं खरातच्या बंगल्यामध्ये आहेत. आयटी म्हणजेच आयकर विभाग आणि ईडीकडून संयुक्त कारवाई केली जाते.